फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आणि सत्ताधारी विरोधकांमध्ये एकमेकांना दोषी ठरवण्यास सुरुवात झाली। आमदारांप्रमाणेच प्रकल्प सुद्धा गुजरातला नेल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। तर राजकारण केल्यास मुखवटे फाटतील असा इशारा मुख्यमंत्री शिंदेंनी दिलाय। पाहूया TV9 चा स्पेशल रिपोर्ट। बाजीगर मध्ये होतं ते, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि ही जर इन्व्हेस्टमेंट घेतली तर जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं, असं ते झालेलं आहे। 1 लाख रोजगार निर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आणि महाराष्ट्रात नाराजी पसरलीच, पण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ही जुंपली आहे। शिंदे फडणवीस सरकारमुळेच प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका आदित्य ठाकरेंसह सर्वच विरोधकांनी केली आहे। तर महाविकास आघाडी सरकारच 2 वर्षात कमी पडलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी सरकार असताना हे सगळं नीट चाललेलं आहे, पण सरकार बदलल्यानंतर वेगळी व्यवस्था आल्यानंतर जी बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, हे सगळं आपण म्हणजे ह्या मुख्यमंत्र्यांनी 40 आमदार पण तिथे नेले आणि 2 महत्त्वाचे प्रकल्प पण तिथे नेले। आता एअरबसचा मोठा प्रस्ताव आहे, एअरबसचा मोठा प्रोजेक्ट आहे, तो देखील मला वाटतं पाठपुरावा करणं गरजेचं आहे। मी आपल्याच मार्फत विनंती करीन मुख्यमंत्री महोदयांना की पाठपुरावा लवकरच सुरू करा, कारण नवरात्री येणार आहे, मग आपल्याला वेळ नाही मिळणार। गरबा, दांडिया, मंडळ तिथे घराघरा फिरायला लागणार आहे 4 वाजेपर्यंत वगैरे सकाळी, तर हे सगळं सोडून जरा थोडं कामावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि हीच माझी विनंती आहे। मला याच्यात राजकारण करायचं नाही। कोणी राजकारण केलं तर त्यांचेच मुखवटे फाटतील, कारण याला जबाबदार तेच आहेत। कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये काय परिस्थिती होती, कोणाला कोण भेटत होतं, काय करत होतं, कुठल्या इंडस्ट्री वाढवण्यासाठी कोणी कधी बैठका घेतल्या, खाली कुठे दौरे करून होत नाही, या ठिकाणी प्रत्यक्ष काम करावं लागतं। सेमीकंडक्टरची निर्मिती करणारा 1,58,000 कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प पुण्यातल्या तळेगावात होणार होता। त्यासाठी जागाही देण्यात आली, पण आता वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातच्या धोलेरा इथे गेलाय। विशेष म्हणजे वेदांता फॉक्सकॉननेही सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी तळेगावचीच जागा योग्य असल्याचं म्हटलं होतं। तसा अहवालही TV9च्या हाती लागलाय। अहवालानुसार स्पष्ट उल्लेख आहे की तळेगावात वीज आणि पाण्याची सुविधा आहे। राज्य सरकार अखंडित वीज पुरवठ्याची जबाबदारी घेणार आहे। MIDC कडून 750 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। तर ढोलेरामध्ये गुजरात सरकार 5000 मेगावॅटचा सोलार पार्क उभा करणार आहे। पाणी पुरवठ्याबाबत वेदांता फॉक्सकॉनच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली असून नर्मदा कालव्यातनं पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल याबाबत साशंकता व्यक्त केली आहे। मनुष्यबळाबद्दल विचार केला तर तळेगावबद्दल सांगण्यात आलंय की कुशल मनुष्यबळ 50 किलोमीटर अंतरावरती उपलब्ध होणार आहे। तर गुजरातच्या ढोलेरामध्ये प्रकल्पाच्या आसपासच्या ठिकाणावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाहीये। तळेगावातील पायाभूत सुविधांबद्दल अहवालात सांगण्यात आलंय की अत्याधुनिक सुविधा असलेले निवासी संकुलं उभारता येणार आहेत। तर ढोलेरामध्ये हवामान प्रतिकूल असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। मग असं असताना महाराष्ट्रातनं प्रकल्प गुजरातला का गेला असा प्रश्न विरोधकांचा आहे। गुजरातला महाराष्ट्र घाण ठेवू नका एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काय मला त्याच्यावर बोलायचं। आता जर आपल्याकडे येणारे प्रकल्प आणि हजारो मराठी तरुण बेकार आहेत, हजारो मराठी तरुणांना जर नोकऱ्या मिळणार असतील तर ते प्रकल्प आपण असे धरून ठेवले पाहिजे, ते जाऊ देता कामच नाही। गुजरातचा आशीर्वाद आपल्याला बनला राहिला पाहिजे, गुजरातल्या नेत्यांचा आशीर्वाद आपल्याला बनलेला राहिला पाहिजे, ही भूमिका जी आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते करतात आहेत। हे विचार तुम्ही कोणासाठी पळून लावला? मग हे असंच होणार आहे। त्यांच्याबरोबर तुम्ही गेले ना, आता हे असंच होणार नाही। संपूर्ण महाराष्ट्र पण त्या ठिकाणी असे तुकडे तकडे करून त्या ठिकाणी पाठवण्याची तयारी त्यांची चाललेली आहे। हे त्यांना साथ देतात, हे पाप करतात। आल्या त्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची मानसिकता त्यांना माहीत नव्हतं की सरकार बदलेल आणि त्यामुळे त्यांना पूर्वीचा अनुभव आला असेल की बाबा सरकारची जी काय मानसिकता आहे, आम्हाला जे पाहिजे ते मिळणार नाही, आणि म्हणून त्यांनी मानसिकता बनवली आणि ते तिकडे अमेरिकेला, कारण 1-2 महिन्यामध्ये असा मोठा निर्णय घेता येत नाही, कोणी घेऊ शकत नाही। आता गेले 1 वर्षापासून या कंपनीशी राज्य सरकार वाटाघाटी करत आहे, परंतु वाटाघाटी करत असताना समाधानकारक असं काही पॅकेज या कंपनीला राज्य सरकारनं दिलं नाही आणि त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं। मग
महाविकास आघाडी सरकार जाऊन आता 2 महिने झाले, तर हा निर्णय काही 2 महिन्यात नाही झाला. आणि कंपन्या या काही एका राज्याशी चर्चा करत नसतात. ह्या राज्यांनी दिलं तर त्या राज्यात, त्या राज्यांनी दिलं तर त्या राज्यात. आम्हाला कुठं गुजरातनं असं काय दिलं त्यांना नाही, त्यांनी केवळ महाराष्ट्राशीच डिलिंग करत होते असं नाही आहे, ते गुजरातशी पण करत होते. वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा अहवाल जसा महाराष्ट्रातील तळेगावच्या बाजूने होता, त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं मोठ्या प्रमाणात सवलती दिल्याचं कळतंय. महाविकास आघाडीच्या सूत्रांनुसार फॉक्सकॉनसाठी महाविकास आघाडी सरकारकडून 39,000 कोटींची सवलत देण्यात आली होती, तर गुजरात सरकारकडून फक्त 29,000 कोटींची सूट देण्यात आली. तरीही प्रकल्प गुजरातला गेल्यानं विरोधक आक्रमक झालेत. 2 महिन्यामध्ये कुठची कंपनी ही सरकारशी डील करून किंवा सरकारशी चर्चा करून परत जाऊ शकत नाही, हे आपल्याला देखील सगळ्यांना माहिती आहे. या कंपनीनं महाराष्ट्र शासनाबरोबर कधी चर्चा सुरू केली, त्याच्यानंतर कोण कोण या कंपनीला भेटले, त्याच्या अगोदर या कंपनीबद्दल महाराष्ट्र सरकारचं, महाराष्ट्र शासनाचं मत काय होतं, 1 वर्षामध्ये नक्की त्या काय घडामोडी झाल्या, त्याच्यानंतर ही कंपनी महाराष्ट्र शासनाकडे कधी आली. शिवसेना भाजपचं सरकार हे पुढे नेऊ शकलं नाही. हा जो एक फार मोठा राजकीय गैरसमज करण्याचा प्रयत्न काही लोक करतात आणि त्याच्यातनं स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं उद्योग मंत्र्यांना जसं मी सांगितलं, थोडा अभ्यास किंवा त्यांचं खातं त्यांना चुकीचं ब्रीफ करतंय. ते त्यांचं मंत्रालय थोडं वेगळं होतं. त्यांनी देसाई साहेबांचं आणि माझं ट्विटर बघितलं असतं, काम बघितलं असतं, त्यांना कळलं असतं आणि कदाचित ते तिथे गेले सुद्धा नसते. कुठेही खुलासा न होता आरोप सुरू झालेले आहेत, प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. मग ह्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू, असं करू तसं करू, पण खरं उत्तर अजूनही कुठेही आलेलं नाही. खरं तर आम्हाला अपेक्षित होतं की उत्तर ठोस, एक चांगला ठळकपणे उत्तर येईल आम्हाला. आपल्या महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही ह्याची जबाबदारी कोण घेते, हे या व्यवस्थेकडून उत्तर नाही. इकडे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून काहीही करा पण प्रकल्प पुन्हा आणा अशी मागणी केली आहे. तसंच राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. वेदांताच्या वरिष्ठ टीमनं सर्व बाबींचा विचार करून प्रकल्पासाठी तळेगाव हेच ठिकाण योग्य असल्याचं सुचवलंय. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं त्यांना बऱ्याच सवलती देण्याचं मान्य केल्याचंही कळतं. मात्र वरिष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरातला गेल्याचं कळतंय. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारनं लागेल ते करावं, परंतु ही गुंतवणूक जाऊ देऊ नये. त्यामुळे महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रकल्प असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे, कारण यामधून मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावेत, ही विनंती. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी महाराष्ट्राचं हितच पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मात्र जिथं महाराष्ट्राचं त्यावेळेसचं नेतृत्व कमी पडलं त्यावेळेस अशा प्रकारचे प्रकल्प बाहेर जायला मदत झालेली आहे. तसं ह्यावेळेस कदापि होता कामा नये. शिंदे सेना आहे ही दिल्लीवरनं कशी चालते ती मी तुम्हाला डेटा वाईज सांगू शकते गोष्टी, तारीख आणि डेटा वाईज. मी नेहमीच माननीय प्रधानमंत्र्यांना खूप वेळा हा प्रश्न विचारते, मोदीजी मैं आपसे नाराज नहीं हूँ, हैरान हो, तुम्ही कसं काय महाराष्ट्रावर एवढा अन्याय करता आणि का, आमचं काय चूक. महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला गेल्यानं शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांचा दबाव वाढलाय. याच संदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चाही केली आहे. महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा अशी विनंती शिंदेंनी मोदींना केल्याचं कळतंय. तर मोदींनी वेदांता फॉक्सकॉन संदर्भात काय आश्वासन दिलं याची माहिती अजूनही गुलदस्त्यातच आहे. गेल्या 2 वर्षात महाविकास आघाडी सरकारनंच कंपनीला योग्य प्रतिसाद न दिल्याची टीका स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याच वेदांता कंपनीच्या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. शिंदेंचा तो व्हिडिओही व्हायरल होतोय. अनेक उद्योगपती येत आहेत, ते वेदांतावाला आला होता, जवळपास 4 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत. असे लोक येत आहेत आपल्याकडे उद्योगासाठी. आपल्याला काय शेवटी इथे त्यांना त्रास होता कामा नये. की सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी वेदांताचा एकेरी उल्लेख करून की तो वेदांत आलेला आणि 4 लाख कोटीचा प्रस्ताव घेऊन आलेला, तो आपल्या महाराष्ट्रातच येणार आहे असं हाऊसमध्ये सांगितलं, फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलं. हे म्हणजे उद्योग जगातले मोठ्या लोकांचं किंवा कंपनीचा एकेरी उल्लेख असेल किंवा 2 लाख कोटीचा प्रस्तावाला 4 लाख कोटी म्हणणं आणि तोही हातातून घालवणं,
हे नक्की कुठच्या सरकारला शोभणारं आहे हे मला माहिती नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विट करत मुख्यमंत्री शिंदेंना सवाल करत चौकशीची मागणी केली आहे. फॉक्सकॉन वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातनं गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1,58,000 कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव इथे होणार होता. प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातनं गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरू होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघायला हवं. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमधलं राजकीय वैर एकीकडे, पण या विषयाकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. कारण विषय महाराष्ट्रातील तब्बल 1,00,000 रोजगार हिसकावणार आहे आणि राज्याच्या आर्थिक उन्नतीत स्पीड ब्रेकर आणणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.